नमस्कार. आज आपण एका मूलभूत प्रश्नाचा विचार करणार आहोत. खरी ताकद म्हणजे नेमकं काय? आपल्यापैकी अनेकांना वाटतं की शारीरिक बळ म्हणजे जी मनगटाची ताकद असते ना, हो, तीच खरी शक्ती. पण खरं तसं आहे का? हा एक मोठा प्रश्न आहे. हो. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मनाची खरी ताकद या लेखनातील काही विचार आहेत. त्यावर आपण आज बोलणार आहोत. अच्छा. म्हणजे त्यातून एक वेगळा दृष्टिकोन मिळतो आपल्याला. आजच्या आपल्या या चर्चेतून आपण काय करूया की शारीरिक बळ आणि मानसिक सामर्थ्य हो, यातला नेमका फरक काय आहे आणि जीवनात समाधान आणि यश मिळवण्यासाठी कोणती ताकद जास्त महत्वाची ठरते. बरोबर. हे विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे जरा समजून घेऊया. नक्कीच. सुरुवात करूया त्या मुख्य फरकापासून जो त्यांनी मांडलाय, शारीरिक आणि मानसिक ताकदीमधला फरक. लेखनाची सुरुवातच याच दोन ताकदींमधल्या फरकाने होते. शारीरिक ताकद म्हणजे मनगटाची. ती क्षणिक असते असं म्हटलंय, बाह्य असते. हो. आणि याउलट मनाची ताकद ती दीर्घकाळ टिकणारी, आंतरिक आणि जास्त खोलवर रुजलेली असते. अगदी. हा फरक खूप महत्वाचा आहे, नाही का? हो, नक्कीच. आणि यातला कळीचा मुद्दा म्हणजे शारीरिक ताकदीची क्षणभंगुरता. बरोबर. म्हणजे लेखनात जसं म्हटलंय, शारीरिक बळ हे वय किंवा समजा आजारपण आलं किंवा परिस्थिती बदलली तर कमी होऊ शकतं. ते काही कायमस्वरूपी नसतं. खरंय. पण मनाची ताकद एकदा का ती कमावली तर ती कोणत्याही परिस्थितीत, म्हणजे अगदी कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकते. म्हणजे आयुष्य फक्त शारीरिक क्षमतेवर चालत नाही. नाही, मानसिक कणखरपणावर जास्त अवलंबून असतं. अच्छा. हा विचार इथे खूप महत्वाचा वाटतो. आव्हान येतात तेव्हा शारीरिक बळापेक्षा मानसिक धैर्याचीच खरी कसोटी लागते. म्हणजे केवळ शरीर पिळदार असून भागत नाही, तर आतून आपण किती घट्ट आहोत हे महत्वाचं ठरतं. अगदी. मग साहजिकच प्रश्न येतो की हे मानसिक सामर्थ्य, हे मन घट्ट कसं करायचं? बरोबर. शरीरासाठी व्यायामशाळा आहे, पण मनाच्या व्यायामाचं काय? लेखनात यावर काही मार्ग सुचवलेले दिसतात? हो, आहेत. पहिला म्हणजे ध्यान आणि साधना. बरोबर. ध्यान आणि साधनेतून काय होतं तर विचारांचा कल्लोळ शांत होतो असं लेखनात म्हटलं आहे. कल्लोळ. हो. यामुळे अनावश्यक विचारांची गर्दी कमी होते आणि आपलं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. अच्छा. यातून जी आंतरिक शांतता मिळते ना, ती कठीण प्रसंगातही स्थिर राहायला मदत करते. म्हणजे एक प्रकारे मनाला अनावश्यक गोष्टींपासून मोकळं करायचं. अगदी. आणि त्याला सशक्त करायचं. ही तशी प्रक्रिया आहे. याला जोडून दुसरा विचार मांडला आहे, तो म्हणजे सकारात्मक विचारसरणीचा. हो, पॉझिटिव्ह थिंकिंग. चांगले, विधायक विचार मनाला बळ देतात. हा मुद्दा वरवर सोपा वाटतो, पण तसा खोल आहे. खरंय. म्हणजे फक्त चांगलं होईल असं म्हणणं नव्हे, तर नकारात्मक विचारांच्या गर्तेत न फसता विधायक दृष्टिकोन बाळगणं. बरोबर आहे. ही एक सवय लावावी लागते. हो. अगदी. सकारात्मक विचार म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करणं नाही, हे महत्वाचं. नाही. तर आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची किंवा काहीतरी चांगलं शोधण्याची वृत्ती विकसित करणं. हे एक प्रकारचं मानसिक प्रशिक्षणच आहे, जिथे आपण नकारात्मकतेला आव्हान देतो आणि विधायकतेला खतपाणी घालतो. बरोबर. याचा परिणाम केवळ मानसिक शांततेपुरता नाहीये बरं का, तर तो आपल्या एकूण आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर आणि आरोग्यावरही होतो, असं लेखक सुचवतात. म्हणजे त्याचे परिणाम खूप व्यापक आहेत. हो, नक्कीच. तिसरा महत्वाचा गुण सांगितला आहे, धीर आणि सबुरी. पेशन्स. हो. संकटकाळी धीर न सोडणं हेच मानसिक ताकदीचं मोठं लक्षण आहे, असं लेखनात म्हटलं आहे. म्हणजे परिस्थिती कितीही बिकट वाटली तरी अविचल राहणं, संयम ठेवणं. आणि ही सबुरी फक्त मोठ्या संकटांपुरती नाहीये बरं का. अच्छा. रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, ताणतणाव हो, असते त्यांना सामोरं जातानाही ती तितकीच उपयोगी पडते. म्हणजे पटकन प्रतिक्रिया देण्याऐवजी किंवा चिडण्याऐवजी थोडं थांबून विचारपूर्वक प्रतिसाद देणं. अगदी. ते शक्य होतं. यामुळे अनावश्यक संघर्ष आणि मनस्ताप दोन्ही टळतं. ही एक प्रकारे आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याची गुरुकिल्ली आहे, असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. अगदी बरोबर. आणि चौथा मुद्दा जो मला खरंच खूप महत्वाचा वाटला. कोणता? तो म्हणजे अनुभवातून शिकणं, विशेषतः अपयशातून सावरून पुन्हा उभं राहणं. हो, रेझिलियन्स. ही मनाच्या ताकदीची खरी परीक्षा आहे, असं म्हटलंय. म्हणजे अपयश हे केवळ एक निकाल नाही, तर ते मानसिक कणखरपणा वाढवणारे एक साधन आहे. पडल्यावर खचून न जाता काय चुकलं हे पाहून पुन्हा प्रयत्न करणं, ही लवचिकता.
हो, लवचिकता. हीच खरी ताकद. अगदी बरोबर. अपयश किंवा चुकांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता त्यांना शिकण्याची संधी मांडणं. हो. हा मानसिक कणखरतेचा गाभा आहे. प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, काहीतरी शिकवून जातोच. खरंय. त्यातून योग्य तो बोध घेऊन पुढे जाणं, याचमुळे मन अधिक लवचिक आणि मजबूत बनतं. ज्याला आपण इंग्रजीत रेझिलियन्स म्हणतो, म्हणजे पडल्यानंतर पुन्हा उसळी मारून उभं राहण्याची क्षमता, ती याच प्रक्रियेतून विकसित होते, असं या विचारांमधून दिसतं. म्हणजे थोडक्यात काय तर ध्यान, सकारात्मकता, संयम आणि अनुभवातून शिकणं हे मार्ग झाले. हो, हे मार्ग म्हणजे मनाला बळकट करण्याचे वेगवेगळे पैलू आहेत. तर हे झाले मनाला सशक्त करण्याचे काही मार्ग. पण जेव्हा मन असं खरंच घट्ट होतं, तेव्हा त्याचा नेमका परिणाम काय दिसून येतो? आयुष्यात काय बदलतं? यावरही लेखनात काहीतरी आहे, बरोबर? हो, आहे. आणि त्याचे परिणाम खूप लक्षणीय असतात असं सांगितलं आहे. अच्छा. सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे मोठी आव्हानं किंवा संकट सुद्धा पेलण्यासारखी वाटू लागतात. म्हणजे ती लहान होतात का? नाही, लेखनात म्हटल्याप्रमाणे संकट पर्वता एवढी वाटत नाहीत. अच्छा. याचा अर्थ संकट लहान होतात असं नाही, पण त्यांना सामोरं जाण्याची आपली मानसिक क्षमता वाढते. आपला दृष्टिकोन बदलतो. अगदी, दृष्टिकोन बदलतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोजच्या जीवनातले ताणतणाव. हो. किरकोळ शारीरिक व्याधी किंवा लहान सहान दुःख अधिक सहजपणे सहन करता येतात. बरोबर. म्हणजे कामाचा ताण असेल किंवा नात्यांमधले चढउतार. हो, किंवा अगदी किरकोळ आजारपण जरी आलं, कणखर मनाची व्यक्ती त्यात लवकर खचून जात नाही. तिची सहनशक्ती वाढलेली असते. निश्चितच. ही वाढलेली सहनशक्ती थेट मानसिक स्थिरतेशी जोडलेली आहे, असं म्हणता येईल? नक्कीच. मन जितकं शांत आणि स्थिर, तितका बाह्य घटनांचा आपल्यावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होतो. आपण छोट्या गोष्टींनी लगेच विचलित होत नाही. अगदी. तिसरा महत्वाचा परिणाम म्हणजे आत्मविश्वास वाढतो. कॉन्फिडन्स. हो, पण हा आत्मविश्वास केवळ बाह्य यशावर किंवा कोणीतरी स्तुती केली म्हणून आलेला नसतो. अच्छा, म्हणजे तो आतून येतो. हो, तो आतून आलेला असतो. कोणतीही परिस्थिती आली तरी मी तोंड देऊ शकेन, असा एक दृढ विश्वास तयार होतो. वाह. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून कदाचित सर्वात महत्वाचा परिणाम, आयुष्य अधिक आनंदी आणि संतुलित वाटू लागतं. अगदी. जेव्हा मन शांत, स्थिर, सहनशील आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल, तेव्हा साहजिकच जीवनाचा अनुभव घेण्याची पद्धत बदलते. बरोबर. या धावपळीच्या जगात हे आंतरिक संतुलन मिळणं किती महत्वाचं आहे. खरंच किती महत्वाचं आहे. याला जर व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर सशक्त मन हे केवळ समस्या सोडवण्याचं साधन नाहीये. मग ते आयुष्य जगण्याची पद्धतच बदलून टाकतं. अच्छा. आपण घटनांना आणि परिस्थितीला अधिक सकारात्मकतेने आणि नियंत्रणाने सामोरे जातो. आनंद हा बाह्य गोष्टींपेक्षा आपल्या आंतरिक स्थितीवर अधिक अवलंबून असतो. हे तत्वज्ञान केवळ वाचण्यापुरतं न राहता ते अनुभवाला येतं, असं लेखक सुचवतात. या विवेचनात एक आध्यात्मिक बाजूही मांडलेली आहे, असं मला आठवतंय. हो, आहे. जी या विचारांना आणखी एक वेगळी आणि खोल पातळी देते. बरोबर. शारीरिक ताकद ही नश्वर आहे, म्हणजे ती काळाबरोबर कमी होणारच. हो. पण मनाचं सामर्थ्य जे आत्म्याशी जोडलेलं आहे ते चिरंतन असू शकतं, असं म्हटलंय. आत्म्याशी जोडलेलं. हो. आत्म्याशी एकरूप झालेलं मनच खऱ्या अर्थाने स्थिर आणि शक्तिशाली असतं. म्हणजे ही केवळ मानसिक कसरत नाही, त्या पलीकडची एक साधना आहे. बरोबर. ही आध्यात्मिक जोडणी मनाच्या सामर्थ्याला एक वेगळं परिमाण देते. कसं काय? ती आपल्याला तात्कालिक सुखदुःखांच्या आणि यशापयशाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी देते. अच्छा. जेव्हा व्यक्ती स्वतःला केवळ शरीर न मानता त्या पलीकडचं काहीतरी चिरंतन तत्व मानते, तेव्हा तिची मानसिक स्थिरता आणि बळ अनेक पटींनी वाढतं, असं अनेक परंपरा सांगतात. मनावर नियंत्रण मिळवणं हे आत्मविकासाच्या मार्गावरचं एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आणि तोच धागा इथेही दिसतो. म्हणूनच मनगटापेक्षा मन घट्ट करण्याची साधना अधिक महत्वाची ठरते. अगदी. तीच खरी साधना आहे. तर या सगळ्या चर्चेचा विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांचा निष्कर्ष काय काढता येईल? म्हणजे थोडक्यात काय? या सगळ्या विवेचनाचा अंतिम आणि अत्यंत महत्वाचा संदेश हाच आहे की जीवनातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरं जाण्यासाठी आणि खरं समाधान मिळवण्यासाठी क्षणभंगूर शारीरिक बळापेक्षा चिरंतन अशा आंतरिक मानसिक शक्तीवर लक्ष केंद्रित करणं अधिक गरजेचं आहे. म्हणजे फोकस मनावर हवा. हो. शरीरावर अवलंबून राहण्याऐवजी मनाच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं हेच खऱ्या अर्थाने यश,
समाधान आणि शांती मिळवण्याचा मार्ग आहे असं या विचारांमधनं स्पष्ट होतं. बरोबर. पण इथे एक विचार येतो मनात, हं. हे केवळ ऐकून किंवा वाचून उपयोगाचं नाही का? खरंय. तर रोजच्या जगण्यात या आंतरिक शक्तीला वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न कसे करता येतील हा प्रश्न उरतोच. अगदी. म्हणजे खरी ताकद आणि समाधान मिळवण्यासाठी बाह्य गोष्टींपेक्षा आपल्या आंतरिक शक्तीवर, आपल्या मनावर काम करणं गरजेचं आहे. हो. हाच या विचारांचा गाभा आहे. मनगटाची ताकद उपयोगी नाही असं नाही, नाही तसं नाही. पण ती पुरेशी नाही. आयुष्यातल्या खऱ्या लढाया आणि खरं यश हे मनाच्या पातळीवरच जिंकता येतं. अगदी बरोबर. आणि याचे फायदे केवळ तात्पुरते नाहीत, तर ते दीर्घकाळ टिकणारे आहेत. जसं की वाढलेली सहनशक्ती, कठीण प्रसंगांना धीराने सामोरे जाण्याची क्षमता, जीवनात आलेलं संतुलन आणि आतून आलेला न ढळणारा आत्मविश्वास. वा. हे गुण आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग बनू शकतात. जाता जाता एक विचार मनात डोकावतो. काय? लेखनात म्हटल्याप्रमाणे जर ध्यान, साधना आणि प्रत्यक्ष आव्हाने पेलूनच मन घडत असेल, हो, तर मग मोठ्या संकटांची किंवा आव्हानांची वाट कशाला बघायची? बरोबर आहे. अगदी आजपासून, या क्षणापासून मनाला थोडं अधिक बळकट करण्यासाठी, अधिक स्थिर करण्यासाठी कोणता एक छोटासा, अगदी सहज करता येण्यासारखा प्रयत्न रोजच्या जगण्यात आणता येईल. विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. हो ना? विचार करायला लावणारा प्रश्न आहे.